नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीने ना फ्लावर आणि वाटाण्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. ही भाजी पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहणार नाही. तर अधिक वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम चुलीवरती ना मी कढईमध्ये 2 पाळ्या तेल गरम करण्यासाठी ठेवलं. त्यामध्ये लसूण, जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. आता ही फोडणी सर्व छान अशी तळली. त्यानंतर टमॅटो कापून घेतलाय बारीक, तो पण परतायला घेतला. तो पण छान असा परतून झाला. त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धना पावडर असं मोजके साहित्य घालून आपण आणि फ्लावर आहे ना मिक्स करून घेऊ. तर हे फ्लावर आणि वाटाणा आहे ना मी सुरुवातीला गरम पाण्यामध्ये ना थोडा वेळ ठेवलं होतं, कारण त्यावरती औषधं मारलेले असताना. त्यामुळं आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं ना. असंच कमी जाळावरती ना 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं. तुम्ही कमी गॅसवरती ठेवू शकता. त्यानंतर मस्त चमचमीत आपली अशी वाटाणा आणि फ्लावरची भाजी तयार झाली आहे. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.